महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्त्वाची घोषणा केलेली असून 1 मे दिवशी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपयाची रक्कम वितरित होणार आहे। शेतकरी बांधवांनो, यंदाचा 1 मे महाराष्ट्र दिन शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे। आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत अनेक योजना घोषित केल्या, परंतु आता थेट फार्मर आयडीच्या माध्यमातून मिळणारी 15,000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पण या आनंदाच्या बातमी मागे आणखी 2 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, तांत्रिकदृष्ट्या तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा विचार सरकार करत आहे, परंतु हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होत असताना सरकारने 2 अटी लावल्या आहेत। यामधील एक जर अट चुकवली गेली तर सरकारकडून पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जातील, परंतु तुमच्या खात्यात बँकेकडून वितरण होणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बँकेचे 2 कडक नियम जाणून घ्या। सरकारने यासाठी निधी मंजूर केलाय आणि 1 मेला याचं वितरण करण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब देखील झाला आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय, परंतु यावेळी महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये थेट कृषी मंत्र्यांनी 1 मे दिवशी वितरण करत असताना गटांची विभागणी केली आहे। 1 मे पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये जमा होतील। त्यामुळे जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर बँकेचे बदललेले 2 नियम देखील जाणून घ्या। तुमच्या आयुष्यातले सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे, कारण आता थेट 15,000 रुपये जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडत असताना कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये फार्मर आयडी कार्डवरून शेतकऱ्यांचं नवीन ओळखपत्र बनवलं। त्यामुळे जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर त्यानुसार तुमचा एक नवीन आयडी जनरेट होत आहे आणि त्या नंबरमार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपये सोडण्यात येणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत फक्त आधार कार्ड किंवा 7/12 वरून शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात येत होती, परंतु यावेळी सरकार डिजिटल फार्मर आयडी सक्तीचं करत आहे। या आयडीमुळे 15,000 रुपयाची नवीन योजना आता सरकारने जाहीर केली आहे। आयडी म्हणजे शेतकऱ्याची डिजिटल ओळखपत्र आहे आणि यामुळे पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना फार्मर आयडी महत्त्वाचा ठरला, ज्या आयडीमुळे तुमच्या खात्यामध्ये आता पैसे वितरित होत आहेत। शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 15,000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे, परंतु कृषी मंत्र्यांनी जेव्हा ही योजना जाहीर केली त्यावेळी स्पष्ट सांगण्यात आले की ही योजना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडत असताना फार्मर आयडी कार्डचा वापर करत आहे, परंतु हे पैसे तुमच्या खात्यावर वितरित होत असताना महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 2 प्रकारे विभागणी होत आहे व तुमच्या बँकेच्या खातेधारकावरून तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपयाची रक्कम वितरित होणार आहे। 1 मे तारीख सरकारकडून ठरवण्यात आली आहे आणि यासाठी केंद्र सरकारने देखील राज्य सरकारला निधी पाठवला। त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी 10 पात्र बँकांमध्ये पैसे सोडण्याचे आदेश दिले आहे। ज्या 5 बँकांमध्ये 1 मे दिवशी वितरण होणार आहे आणि ज्या 5 बँकांमध्ये 2 मे दिवशी वाटप होणार आहे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत असताना मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की हा निर्णय खास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे आणि पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्या बँकांची नावं सांगणार आहे की ज्या बँकांमध्ये 1 मे दिवशी पैसे जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक ऐका। जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही ई-KYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आली आहे। सरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडत आहे, परंतु यासाठी सरकार डिजिटल ओळखपत्राचा अवलंब करत आहे। तुमच्या खात्यामध्ये थेट 15,000 रुपये जमा होणार आहेत आणि हे पैसे जमा होत असताना महाराष्ट्र दिन हा शुभ दिवस ठरवण्यात आला आहे। त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेत असताना सरकार शेतकऱ्यांसाठी पारदर्शक प्रणाली वापरत आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील सर्व शेतकऱ्यांना थेट रक्कम मिळणार आहे। कोणत्याही मध्यस्थ्याशिवाय थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत। शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्डनुसार नवीन अपडेट समोर आले, त्यामुळे जर तुम्हाला या पैशाचा लाभ घ्यायचा असेल तर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची विभागणी कशी केली हे देखील पहा, कारण ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये बैठक झाली त्यावेळी पात्र शेतकऱ्यांची यादी देखील तयार करण्यात आली होती, परंतु शेतकऱ्यांची विभागणी देखील करण्यात आली। यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरी भागातील शेतकरी अशी विभागणी झाली। शेतकरी बांधवांनो, 15,000 रुपये ही मोठी रक्कम आहे, त्यामुळे तुम्ही पात्र ठरले आहात का हे नक्की पहा। आता फार्मर आयडी वरून हा लाभ तुमच्या खात्यामध्ये वितरित होत आहे, परंतु ज्या बँकांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे त्या बँकांचे IFSC कोड हे तपासले गेले आहेत। ज्या बँकांचे कोड
कोड बदलले आहेत त्या बँकांना यामधून वगळण्यात देखील आला आहे। त्यामुळे तुमच्याही बँकेचं नाव या यादीमध्ये आहे का हे एकदा चेक करा। 1 मे दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होताना मोठा लाभ वितरित होणार आहे आणि महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकारने निर्णय घेतला। केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान देखील जाहीर झाले। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला, पीएम किसान योजनेचा लाभ घेतला, परंतु आता पीएम किसान योजनेसोबतच फार्मर आयडी कार्डवरती मिळणाऱ्या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये वितरित होणार आहे। एक फार्मर आयडी कार्ड तुमच्यासाठी मोठ्या फायद्याचा ठरणार आहे। यामध्ये आधार कार्डवरील नंबरचा अर्ज तुमच्या खात्यासाठी फायद्याचा ठरला। जसं बँकेमध्ये आधार कार्ड लिंक होतं त्याप्रमाणे आता फार्मर आयडी कार्ड देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी मोठा फायद्याचा ठरला आहे। ओळखपत्र तुमच्याकडे असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट 15,000 रुपये जमा होणार आहेत आणि यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर पुढची 2 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहेत, कारण 1 मे दिवशी कोणत्या 5 बँकांमध्ये हे पैसे वितरित होणार आहेत याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी देखील बँकेकडे निधी वळवल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे पीक विमा कंपन्यांना देखील आदेश देण्यात आले आहेत। पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोलाचे दिवस समोर येत आहेत। रक्कम ही बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे। त्यामुळे सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की 15,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ते कोणत्या बँकेमध्ये वितरित केले जाणार आहेत। नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः बँकेची विभागणी करत गट अ आणि गट ब मध्ये बँकांची नावं समाविष्ट केली आहेत, कारण मोदी साहेबांनी बँकांकडे पैसे वळवलेले असून बँकांना थेट आदेश दिले गेले आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष योजना आहे, परंतु गट अ मध्ये ज्या बँका समाविष्ट आहेत त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँकेचा समावेश करण्यात आला। त्यानंतर गट ब मध्ये ज्या 5 बँका आहेत त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण, HDFC, ICICI, जिल्हा मध्यवर्ती आणि ॲक्सिस बँकेचा समावेश आहे। सरकारने या बँकांमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेतलाय। ज्या बँकांचे सर्व स्ट्रॉंग आहेत अशा बँकांमध्ये पैसे वितरित होणार आहेत। त्यामुळे पारदर्शक प्रणालीने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडले जातील। यामध्ये NPCI मॅपिंग देखील ॲड करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना 1 मे दिवशी गट अ मध्ये पैसे जमा होतील। ज्या बँका समाविष्ट असतील त्या बँकांना लाभ मिळेल। त्यानंतरच गट ब मध्ये ज्या बँकांचा समावेश आहे त्यांना 2 मेला पैसे मिळणार आहे। सरकारने यासाठी 2 दिवसाचा कालावधी निवडला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर डिजिटल ओळखपत्राद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, खास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15,000 रुपये जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार डिजिटल प्रणालीचा वापर करत आहे। त्यामुळे डिजिटल प्रक्रियेद्वारे आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। 2 दिवसाच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार असून 5 बँकांमध्ये हे पैसे 1 मे दिवशी वाटप केले जातील आणि 5 बँकांमध्ये हे पैसे 2 मे दिवशी वाटप केले जाणार असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। आतापर्यंत नमो शेतकरी योजना असू दे, पीएम किसान योजना असू दे, या योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अनिवार्य करण्यात आलं होतं, कारण कोणत्याही बँकेमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी आधार लिंकिंग अनिवार्य होतं। परंतु इथून पुढे कोणत्याही योजनेचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता तर ही योजना ही तुमच्या फार्मर आयडी कार्डवरती लागू करण्यात आल्यामुळे थेट 15,000 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत।